आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख याच्या हत्ये प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती। त्यावेळी बोलताना त्यांनी रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं। आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले? ते म्हणाले की प्राजक्ताताई माळीसुद्धा आमच्या परळीत येतात, परळीचा हाही एक पॅटर्न आहे, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं। सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर आता प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली आहे। प्राजक्ता माळी म्हणाली की सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या टिप्पणीचा मी जाहीर निषेध करते। गेल्या 1.5 महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे। मी या सगळ्याला शांतपणे सामोरी जाते, पण याला माझी मूकसंमती आहे असं नाही। एक व्यक्ती बोलते, महिलांची अब्रू निघते आणि हा विषय इतका खोटा आहे, ही गोष्ट धादांत खोटी आहे। ती एकमेव भेट आमची एकच शब्द बोललो, खोटी गोष्ट किती काळ टिकणार म्हणून मी शांत बसले। माझं कुटुंब, मित्रपरिवार आणि प्रेक्षकांनी मला साथ दिली। सगळ्यांनी मला हेच सांगितलं की शांत राहा। या अफवा उठतात आणि त्याही निघून जातात। मला माझ्या चारित्र्याचं स्पष्टीकरण द्यायची गरज वाटली नाही। ही वेळ येते ही नामुष्की आहे। ही वेळ आली कारण एका लोकप्रतिनिधींनी भाष्य केलं। काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला तुम्हासमोर यावं लागलं। मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही एक राजकारणी आहात, मी एक कलाकार आहे, तुमच्या राजकारणात कलाकारांचा संबंध काय? ते इव्हेंट मॅनेजमेंटविषयी बोलले। परळीला पुरुष कलाकार कार्यक्रमाला कधीच गेले नाही आहेत का? महिलांचीच नावं तुम्ही का घेतली? पण त्यांनी तसं केलं नाही। त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी महिलांची नावं घेतली। एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहे। महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही। तुम्ही फक्त महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात, तर तुम्ही त्यांच्या कर्तृत्वावर देखील शिंतोडे उडवत आहात। मी विनंती करते की तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा। हे महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही। सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी। मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे। त्यांनी योग्य ती कारवाई करावी, देखील कायदेशीर कारवाई करत राहणार आहे। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करते की माझी आई झोपलेली नाहीये। माझ्या भावाने सगळे सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केलेत। माझ्या कुटुंबावरही याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय। या सगळ्याला तोंड देणं हे अजिबात सोपं नाही। मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते की त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी। आणि त्या प्राजक्ता माळी पुढे हे देखील म्हणाल्या की मी करुणाताई यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात। महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता। या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांनाच महिलांच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत आणि चिखलपेक करत राहिल्या तर कसं होणार? मी सांगू इच्छिते की तुम्हाला माझ्याबद्दल मिळालेली माहिती अत्यंत चुकीची आहे। यापुढे कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही। महिलांच्या बाबतीत तुम्ही संवेदनशील बोलाल। दरम्यान आता मराठी मनोरंजन विश्वातून अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पाठिंबा देताना मिळत आहे। प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ महाराष्ट्राची हास्यकथाचे लेखक सचिन गोस्वामी यांनी एक पोस्ट केली आहे। लेखक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर पोस्ट करत लिहिले की ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो। कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो। प्राजक्ता माळीबाबत जे घडलं ते निषेधार्थ आहे, क्लेशदायक आहे। आपण निकोप सदृढ समाजाचा आग्रह धरूया। तसेच याचबरोबर लावणी कलाकार गौतमी पाटीलने देखील यावर प्रतिक्रिया दिली। त्यात ती म्हणाली की कलाकार हा कलाकार असतो, त्याचं कोणासोबत नाव जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे। ती प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य आहे, तिच्या भूमिकेचं मी समर्थन करते। आपल्यालाही याआधी अशाच प्रकारे ट्रोल केलं गेलं होतं, मात्र मी खचून गेले नाही। त्यामुळे प्राजक्ता ताईंनी देखील खंबीरपणे उभे राहून आपली कला सादर करावी। अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते माध्यमाशी बोलताना गौतमी पाटील हिने केले। तर झालेल्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अशा प्रकारे राजकारण्यांनी कलाकारांची नाव घेऊन अशा प्रकारे वक्तव्य करणं कितपत योग्य आहे ते आम्हाला तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमधून सांगू शकता, किंवा तुमचं याविषयी जो आहे तर तुमचं मत काय आहे आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा।